नमस्कार। आमचे परमस्नेही श्री सत्यनारायण शेडगे यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक सातारा टाइम्सचा आज तिसरा वर्धापन। अतिशय जिद्दीनं, मेहनतीनं आणि चिकाटीनं हे साप्ताहिक गेल्या 3 वर्षांपासून ते चालवत आहे। अगदी प्रतिकूलतेवर मात करून अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचं काम त्यांनी या साप्ताहिकाच्या माध्यमातून केलेलं आहे। तसं पाहिलं तर पत्रकारितेत गेल्या 20 वर्षांपासून ते कार्यरत आहेत। मात्र स्वतःचं वृत्तपत्र असावं या भूमिकेतून त्यांनी सातारा टाइम्सचा जन्म दिलेला आहे आणि सातारा टाइम्सच्या माध्यमातून सत्य, सातत्य आणि विश्वसनीय बातम्या देण्याचं काम ते गेल्या 3 वर्षांपासून करत आहेत। सत्यनारायण शेडगे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीयच या साप्ताहिकाच्या निर्मितीसाठी आणि प्रसार प्रचारासाठी कार्यरत असतात। या साप्ताहिकातील वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या पाहता विविधता, वाचनीयता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर आधारित असं हे साप्ताहिक आहे। निश्चितच सातारा टाइम्सचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आताच मी सातारा टाइम्सचा नवा असलेला लोगो पाहिला, त्यामध्ये गरुड या पक्षाचं चित्र त्यांनी वापरलेलं आहे। निश्चितच गरुडाप्रमाणे भरारी घेण्याचं काम सत्यनारायण शेडगे या साप्ताहिकाच्या माध्यमातून करत आहेत। त्यांचं नावच मुळात सत्यनारायण आहे, त्यामुळं त्यांना कुठल्याही बाबतीतला असत्यपणा खपत नाही आणि म्हणूनच त्यांची सत्याच्या मार्गावरून वाटचाल अतिशय यशस्वी झालेली आहे। या साप्ताहिकाच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये एक मोठं पर्व निर्माण व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या साप्ताहिकासाठी त्यांच्या सौभाग्यवती सौ संगीताताई, त्यांची कन्या समृद्धी आणि चिरंजीव श्रेयस हे सुद्धा जे कष्ट घेत आहेत, परिश्रम घेत आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहेत। एकंदर सत्यनारायण शेडगे आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि सातारा टाइम्स परिवाराला मी वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।